माझ्याकडे बघून तरी त्यांना माफ करा ना भाऊजी. तुझ्याकडे पाहून आता शांत नाही राहू शकत मी. पोरी, मी शेतकरी कष्ट करणारा, हे असं बसून खाणं जमत नाही बघ. जमीन तुझी झाली बाबा. 2 दिवसामध्ये राघवा कागदपत्र घेऊन येतोय. मला तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे. राजन, तुमच्यामुळे आज परशुराम साहेबांना चांगलीच गोळी बसली आहे. उत्तमातले उत्तम असे 2 मुहूर्त निघतायत. त्यातला 1 महिन्यानंतरचा आहे आणि 1 4 दिवसानंतरचा आहे. मग 4 दिवसानंतरचा मुहूर्त पक्का करूया. जानकी 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 अगं बाबांकडे चालले होते सांगायला, पण आधी तू ऐक. ज्या वेळेची अख्खं घर आतुरतेने वाट बघत होतं ना, ती वेळ आता 4 दिवसावर येऊन ठेपलीये. काय झालं काय असं? अगं काय झालं म्हणून मलाच काय विचारतेस? आत्ताच गुरुजींनी तुझ्या आणि राजनच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. अगं 4 दिवसांनी तुझं लग्न आहे. हो का? काय रे अमृता, गणे काय चाललंय? जत्रेत नसल्यासारखं का नाचताय तुम्ही? 4 दिवसांनी आपल्या घरात पण जत्रा साजरी होणार आहे. म्हणजे आपल्या गावात जत्रा कशी असते, शंभू महादेवाचं आणि नवसाईचं लगीन असतं ना, तर तसंच या नवसाईचं आणि एका राजन नावाच्या शंभू महादेवाचं लगीन होणार आहे. काय सांगतोस काय? वा 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 वा, कॉंग्रॅट्स, ग्रेट ग्रेट, मस्त न्यूज सांगितलीस. कॉंग्रॅच्युलेशन्स, ग्रेट. कन्यादान मी करणार आहे, लक्षात आहे तुझ्या? आणि गण्या, लग्न 4 दिवसावर आलं, हे तुला कोणी सांगितलं? काका, आत्ताच गुरुजींनी मुहूर्त काढलाय. म्हणजे कसं झालं ना, ऍक्च्युली 1 मुहूर्त होता 1 महिन्यानंतरचा आणि 1 होता 4 दिवसानंतरचा. पण आत्याजींनी सांगितलंय की हे लग्न लवकरात लवकर आटपून टाकायचं. त्यामुळे मग फायनली 4 दिवसानंतरचा मुहूर्त कन्फर्म करण्यात आलेला आहे. सो इट्स अ सेलिब्रेशन टाइम. ऑफकोर्स, सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. अरे शेवटी माझ्या मुलीचं लग्न आहे. पण तुमच्या मुलीला एवढं कळत नाही का? एवढी आनंदाची बातमी सांगितल्यावर पाय नको का पडायला? अरे अरे, सुखात राहशील. मी पण आता मोठा झालोय, माझे पण पाय पड. तुझे पाय पडून बरं काका, मी ही आनंदाची बातमी बाबांना सांगून येते. हा, आलेच. व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. बाबा 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 बाबा, अगं हळूहळू पडशील की. माझ्याकडे ना एक सॉलिड न्यूज आहे. सांग, पण जरा बस, दम खा आणि मग सांग ना. काय झालंय? आत्ताच लग्नाचा मुहूर्त काढलाय. 4 दिवसांनी आपल्या घरात लग्न होणार आहे. लग्न 4 दिवसांनी? कोणाचं? तुझं. काय म्हणायचंय तुला? अरे आता गेले 4 दिवस घरात कुणाच्या लग्नाची तयारी चालू आहे? जानकीच्या. मग तेच तर सांगते ना अमृता, तिच्याच लग्नाचा मुहूर्त काढलाय. ओके ठीक आहे, मी निघते आता, कारण सुमित्रा काकूला अजून बातमी सांगायची आहे. पाहिलंस किती खुश आहे ते? खुश आहे, खुश आहे याचं कारण जानकी आणि राजनचं लग्न ठरलंय. पण मी तुला सांगून ठेवतोय, मी हे लग्न करणार नाही. आता हे लग्न तुला करावंच लागेल. आता बाई, मी काल पण सांगितलंय, लग्नाचा होकार किंवा नकार अजून माझ्या हातात आहे. अरे पण तुला काहीच करायचं नाहीये, फक्त लग्न करायचं आहे, असंच ना? ते तू ठरव. लग्नाच्या मांडवात नवरा मुलगा म्हणून यायचं का नुसतं अक्षता टाकायला यायचं? अक्षता टाकायला सुद्धा मी येणार नाही, तर स्वतःच्या लग्नाला येणं दूरच राहिलं. तू जर इतका हट्टाला पेटणार असेल ना, तर मीही हट्टाला पेटू शकते. तू जर त्या दिवशी मांडवात आला नाहीस, तर त्याच मांडवात तुला माझा मृत्यू पाहावा लागेल. बाई, आता सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर मला इमोशनल ब्लॅकमेलिंग करतेस? तसं समज. मला माहितीये तू मोठा राजकारणी आहेस, लोकांच्या भावनांची कसं खेळायचं ते कळतं तुला. पण एवढं लक्षात ठेव,
लहानपणापासून मीच तुला मोठा केलाय. मी कितीही मोठा राजकारणी असलो तरी भावना कुठे, बुद्धी कुठे वापरायची हे माझ्यापेक्षा तुलाच जास्त कळतं. ठीक आहे, मग आता लग्नानंतरच भेटू. कोणाच्या? कळेल लवकरच. मी जे बोलते तेच करते. आत्याबाई, अरे राजन, काय चाललंय इकडे? काय नवरदेव? हा, हे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स केव्हापासून चालू केलेत? भिंतीवरून उड्या मारायच्या, पुन्हा जायचं, पुन्हा उड्या मारायच्या. साहेब मी इकडे आलोय हे कोणाला सांगू नका, नाहीतर माझं काय खरं नाही. अरे गंमत केली मी. खरं सांगू का, हे असं बायकोला लपून छपून भेटण्यात पण गंमत असते. हा साहेब मला माझी आई हवी आहे, जानकी पण हवी आहे. कुठल्याही परिस्थितीत मी तिला नाही दुखवू शकत. साहेब मी जानकीशिवाय नाही राहू शकत. अरे पण म्हणूनच आम्ही तुझं तिच्याशी लग्न लावून देतोय ना. कशाला चेष्टा करताय साहेब? अरे चेष्टा नाही, खरंच सांगतोय मी. जस्ट गंमत केली. किती रडवेला चेहरा केलायस. हा, आणि एक सांगू का, आता हे असं भिंतींवरनं उड्या मारून येण्यापेक्षा सरळ दरवाजाने येत जा. हा, आता होणारी बायको आहे ती तुझी, घाबरायचं कारण नाही. साहेब एवढं सांगेन, गरीबावर अन्याय होतोय. काही प्रॉब्लेम आहे राजन? काही प्रॉब्लेम असेल तर मला आत्ता सांग, मी माझ्या परीने सोडवायचा प्रयत्न करीन. साहेब कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही काहीच कळत नाही. तुला खरंच काही प्रॉब्लेम असेल सांग मला. नाही, काही नाही. सुमिताई, काही हवंय का? नकोय. मग पुस्तक वाचून दाखवू का? नको जानकी. हात पाय चेपून देऊ? नको. डोकं चेपून देऊ? हे बघ जानकी, मला काहीही होत नाहीये. माझ्या लग्नाचा मुहूर्त ठरला, तुला कळलं का? हो, कळलं ना. आणि हेही कळलं की आता अख्खं घर आनंदाने नाचतंय. मग तुला आनंद नाही झाला? कसा आनंद होईल मला जानकी? आज दिवसभर माझा नवरा त्याच्याच घरात कैदी होऊन बसला होता. मोठ्या भाऊजींसमोर रडले, हात जोडले, लाख विनवण्या केल्या, तेव्हा कुठे यांची सुटका झाली. पण मला असं कळलंय की परशुराम साहेबांची चूक होती म्हणून. अरे वा, तुला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या ग. कुणाचं चूक आहे, कुणाचं बरोबर आहे. नाही नाही सुमिताई, मला तसं नव्हतं म्हणायचं. आणि तू असं नको ना बोलू. हे बघ जानकी,
आज केवळ तुमच्या जमिनीमुळे यांच्यावर ही वेळ आलीये. तुझं भलं व्हावं असंच मला वाटतं ग, पण त्यासाठी मी माझ्या संसाराची आहुती देणार नाही. असं का बोलते सुमिताई? मी तुझ्या समोर हात जोडते. जानकी, तू आता नवी नवरी होणार. खास आत्याबाईंच्या मर्जीतलं लग्न. तुला, तुझ्या लग्नाला, तुझ्या संसाराला कधी कशाची कमी नसेल. जा, सुखी हो. अशी कशी सुखी होईन मी? मला असं दूर नको ना लोटू. मी इथे तुझी सोबतीण म्हणून आली आहे, तुला सोबत करायला. जानकी, तुला कधी ना कधीतरी माझ्यापासून दूर जावं लागणारच ना. आणि दुसरी गोष्ट, मला आता सोबतीणीची गरज नाही. मालक, एवढं झालं तरी काय, एकदम मला इथेच. इथे म्हणजे हे पण माझंच घर आहे. इथे बोलायला काय कोणाला बाळाला घाबरतो काय मी? काय नाही रे, काय झालं काय नाही. मी मच्छर आहे नरसिंहरावच्या समोर, याची जाणीव झाली मला. तुला सांगतो राघोबा, या नरसिंहरावच्या पाठीमागे वाकणीचं डोकं आणि आत्याबाईचा अनुभव सतत त्याला कामी येतो. सतत. काही लफडं झालं का? त्या जमिनीवरून? जमीन तर गेली रे बाबा, जमीन तर गेलीच. पण त्यावेळेला जो अपमान झालाय की नाही, त्या अपमानाचं ओझं घेऊन अख्खं आयुष्य काढावं लागणार आहे मला. पण अशी कशी गेली जमीन? मालक, आपण करूया ना परत काहीतरी. काय करू शकत नाही आपण. हातावर हात ठेवून गप्प बसण्यापलीकडे आपण काय पण करू शकत नाही. कारण नरसिंहराव नावाचा हत्ती उन्मत्त झालाय राघोबा, उन्मत्त झालाय. पण कितीही उन्मत्त झालेल्या हत्तीला एक छोटी मुंगी सुद्धा आडवा करू शकते. मी लाल मुंगी नाही रे बाबा राघोबा, मी तर काळी मुंगी, अन्नाचं कण डोक्यावर घेऊन चालणारी. साला लाल मुंगी आपल्या वाट्याला आलीच नाही. मग आता संन्यास घेणार का? ते पण डेअरिंग नाही ना माझ्यात. फक्त गोगलगाय बनवून किल्लेदारांना चिकटून राहणार आयुष्यभर. म्हणजे आता आयुष्यभर गोगलगाय पोटात पाय असं बसायचं का? नाही रे, येडा आहे का तू? गोगलगाय सुद्धा एकाच ठिकाणी बसली की नाही तर तिला सुद्धा पाठीचा कणा येईल. आता गोगलगाय नाही, मुंगी नाही, डोंगळा नाही, मुंगळा नाही, वाळवी. वाळवी बनवून किल्लेदारांचा डोलारा पोखरून टाकणार आहे मी. पण तो दिस येणार तर रे कधी? येणार राघोबा. अजून एक हुकमाचा पत्ता माझ्याकडे शिल्लक आहे. एक शेवटचा हत्यार, माझा जन्माला येणारा पोरगा विक्रमादित्य. या किल्लेदार घराण्याचा एकमेव वारसदार. एकदा का विक्रमादित्य जन्माला आला किंवा या किल्लेदारांना असा थुई 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 नाचवतो की नाही बघ. विक्रमादित्य परशुराम किल्लेदार. काय रे पोरा,
कवा आलास आणि असं काय अवतार करून घेतलायस? काय नाही. जेवण घे. आज तुझ्यासाठी मी खीर केले. गण्याला बी लई आवडते खीर. भूक नाहीये मला. का भूक नाहीये? मला माहित आहे तू बाहेर बी काय खाल्लं नसणार. अरे मग जेवत का नाहीस? मला खरंच नको जेवायला. नाहीये मला भूक. राजन, पोरं तुझ्या आईची तब्येत बरी आहे ना? ठीक आहे. तू काय बी काळजी करू नकस. पांडुरंग आहे तिच्या पाठीशी. आता माझ्या पोरीचं नशीब उजळलं बघ. अरे नवस उपास तापास करून बी तुझ्यासारखं जावई गावायचं नाही कुणाला. रखमा मावशी खरंच देव असतो का ग? अरे देव हाय म्हणूनच तर तुमचं लगीन थाटामाटात होतंय ना. फक्त या वेळेला देव किल्लेदाराच्या रूपानं उभा राहिलाय. मी आलोच. अरे पण ताट वाढलंय ना. जेवून घे. आता नाही जाणार घास माझ्या घशाखाली. अरे पण काय का? काय झालं? काही नाही. खरं सांगू, लग्नाआधी असं चोरून भेटण्यात खूप मजा असते. कोणी पाहिलं तर काय म्हणते? जे काय म्हणायचं ते म्हणू दे. मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलोय. हातात काय? तुझ्यासाठी एक भेट. मग देणारच कधी? लग्न झाल्यावर? अगं वेडे, तेच देण्यासाठी तर आलोय एवढ्या रात्री. मग दे की पटकन. डोळे मिट आधी, मगच देईन. उघडू? उघडू का सांग ना. राजन, हा येडी मी जागेपणी सुद्धा स्वप्न पाहायला लागले. वाखदेस, जसजसे दिवस कमी होत आहेत तशी आपल्याला जास्त खबरदारी घ्यायला पाहिजे. आपल्याकडे 4 दिवस नाही, फक्त 4 रात्री आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि या 4ही रात्री वैऱ्याच्या आहेत. बरं, आपण घेतलेला निर्णय इतका नाजूक आहे की तो घरातल्या कोणालाही कळता कामा नये. राजनला मॅनेज करण्यामध्ये यश आलंय, त्यामुळे त्याच्या बाबतीत टोकाची भूमिका घेणं योग्य नाही.
जोपर्यंत जानकी आणि नरसिंहच्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला यश आलं असं आपण नाही म्हणू शकत. सगळं तर ठीक चाललंय, मग तुम्हाला भीती कशाची वाटतेय? समजा राजन उद्या आपल्या घरातल्या कोणाला तरी भेटला किंवा जानकीलाच त्यांनी भेटून सगळं सांगितलं तर सगळं पालथ्या घड्यावर पाणी. मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? राजनवर लक्ष ठेवा. तो कुठे जातो, काय करतो, कुणाशी बोलतो, सगळं आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्या मागावर एक माणूस ठेवा. नातेबाई, तुम्ही म्हणताय तसं राजन इथे येऊन जानकीला भेटला आणि तिच्याशी सगळं बोलला तर हे प्रकरण आपल्या हाताबाहेर जाईल. त्यावेळेला काय करायचं एवढंच मला सांगा. पुढचे 4 दिवस राजन या घरात येणार नाही आणि आपल्या घरातलंही कोणी त्याला भेटणार नाही. ही जबाबदारी माझी. कळलं. येऊ मी?